नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोकणकडेला जाणार आहे. वन डे साठी माझी ट्रिप आहे. ती थोड्याशा गोष्टी मी काय कॅरी करणार आहे त्या वन डेच्या ट्रिपच्या. तर मी तुम्हाला असे दाखवते काय काय कॅरी करणार आहे. ॲक्च्युली मी न्यू शूज घेतलेत आणि मला ते आता बाहेर काढायची इच्छा पण होत नाहीये, पण ठीक आहे, त्याला काढावे लागणार आहे. त्याचा पण शुभारंभ होणार आहे उद्या मॉर्निंगला. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय कॅरी केले. रिमोट साईटला तो फ्रेममध्ये येतोय, आता त्याला मी साईट करायला विसरलेली आहे, पण ठीक आहे, दाखवते मी तुम्हाला. तो तर दिसतोय असा तुम्हाला, पण तो नाही घेऊन जाणार आहे. हां, बाय द वे, मी हा नवीन माईक घेतलाय. सो ह्याची क्वालिटी आता मी चेक करते या ब्लॉगमध्ये. व्हॉइसची क्वालिटी आवडली असेल तर थम्सअप द्या. आय नो माझे एवढे सबस्क्रायबर नाहीये, पण तरी सुद्धा जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मी ह्याची लिंक देखील तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईल. तर मी तुम्हाला दाखवते आहे मी वन डे ट्रिपसाठी काय काय घेऊन जाते. तर चला, एका दिवसाच्या ट्रिपसाठी ही छोटीशी डिकॅथलॉन वरली बॅग आणि हे माझे CTRचे शूज जे आज मी जाऊन घेतले आहेत उद्यासाठी स्पेशली. क्वालिटी ह्याची मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल जेव्हा मी हे वापरेल. आणि हा रेड कलरचा रेनकोट घेतलेला आहे. कॅप आहे त्या रेनकोटला वरती कॉमन आहे. ओमकार जिजूचे देखील थँक्यू, त्यांनी हा GoPro दिल्याबद्दल, बिकॉज खूप युजफुल आहे माझ्यासाठी. हा अर्ध्यापेक्षा जास्त ब्लॉग मी ह्याच्यात शूट केलेले आहे. कार्ड्स आहेत. ठीक आहे, माझी नेलपेंट थोडी गेलेली आहे, तसं पण जायचं आहे ट्रॅकिंगसाठी आणि कशाला नेलपेंट वगैरे, तर रिमूव्ह करेल मी ती. तर मेन मुद्दा आहे की हे कार्ड्स आहेत GoProचे. आणि मॉइश्चरायझर, सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. एनर्जी ड्रिंक 2 घेतलेले आहे सेफ्टीसाठी. आणि हा बिस्किट, बॅगचं कवर, 2 चॉकलेट्स घेतलेले आहेत कारण की थकवाला चॉकलेट्स खाऊ शकतो. सनस्क्रीन, सेफ्टीसाठी पॅड्स घेतलेले आहेत. आणि हा कवर घेतला आहे, बॅक कवर. GoProचा कवर घेतलेला आहे. GoProची बॅटरी, हा ट्रायपॉड देखील घेतलेला आहे. आणि सॉक्स जे ते मी घालत नाही, फक्त घेतलेले आहेत. आणि एक बॉटल कॅरी करा, कंपल्सरी आहे एक बॉटल कॅरी करणं. आणि एक प्लॅस्टिकची थैली. आणि तुम्ही ते असं बघू शकाल माझ्या एक दिवसाची तयारी. सगळं रेडी झालेलं आहे, फक्त उद्या लवकर जायचं आहे. उद्या मी यूज करेल तर मी तुम्हाला सांगेल माझा अनुभव ह्याच्याबद्दल, CTRच्या शूजबद्दल. माझ्या एका फ्रेंडने मला रिकमेंड केलेलं हे शूज, बोलला खूप बेस्ट आहे, तू ट्राय कर एकदा, तुला आवडतील. डिकॅथलॉन थोडं कॉस्टली होतं माझ्यासाठी. कॉस्टली ॲज अ सेन्स मला आता खरंच पैसे नाही उडवायचे होते, मग मला असं वाटलं की हे माझ्या बजेटमध्ये होते, तर मी हे घेतलं आहे. आणि इथे माझी ही वन डेसाठी बॅग. आणि इथे माझी पॅकिंग झालेली आहे पूर्ण. तर मंडळी, जर या मॅपवरती तुम्ही बघत असाल एवढा इझी प्रवास झाला आहे आमचा, तर हा प्रवास तुम्हाला आता बघताना खूप सोपा आणि सरळ असा दिसत असेल, पण नाही, जाताना किती खडकर असा प्रवास होता, तर तुम्ही या ब्लॉग मध्ये बघाच. तर मंडळी, पहाटे आम्ही सकाळी 5ला निघालेलो इथून मुंबईवरून. तर पुढे जाता जाता आम्ही आणि अशा सुंदर वातावरणात आम्ही मस्त एन्जॉय करत असं जात होतो. मध्ये मध्ये स्टॉप देखील घेतलेले आहेत आणि त्या स्टॉपवरती काय केलं हे देखील तुम्ही बघू शकतात पुढे व्हिडिओ मध्ये. 5 तासाचा आमचा रोड होता. त्या 5 तासामध्ये आम्ही खूप सारं एन्जॉय केलं. ऍक्च्युली एन्जॉय करण्याच्या आधी जे व्ह्यू होते ना बघण्यासाठी खूप छान होते. थोडंसं ऊन होतं, थोडंसं धुकं येत होतं, थोडंसं आभाळ होतं, पण खूप मजा आली. ती मजा तुम्ही जर बघू शकत असाल जरा पुढे व्हिडिओ मध्ये. आणि इथे तुम्ही असं हे सुंदर असं वातावरण एन्जॉय करा. ब्युटी शॉट बघा त्याचे. अभिषेकचा टिश्यू एवढा घाणेरडा झालेला आहे. कसलं भारी वाटतं इथे, मस्त. थोडा वेळ थांबलोय, पाय दुखत आहेत माझे आणि मी अतरंगी आहे की मी उलटी पॅन्ट घातली. कसं वाटतं अभिषेक? तोंड काळं करून आलं. तोंड काळं करून आलं, कसं वाटतं अभिषेक? आणि काही लोकांनी धोका दिलेला आहे, त्यांच्याबद्दल तर बोलणारच आहे आम्ही स्पेशल. तिघांनी कोण? दोघं कोण? चिंतनने तर बाई मला बोललेला त्याचं काम आहे. आणि व्ह्यू बघा, सध्या इथे काय नाही, इथून दिसेल तुम्हाला. आणि थोडं नाश्त्यासाठी थांबणार आहे. माझा अवतार थोबाड दोन्ही खराब आहे. माझा अवतार थोबाड दोन्ही खराब आहे. बस माझा अवतार खराब आहे.
आणि मी झोपेत उलटी पॅन्ट घालून आली आहे आणि झोप डोळे म्हणजे सुजलेत बघ. आता माझं कळेल किती जास्त घेतलं या तेवढंच आहे. हा वाईट आहे पूर्ण आणि आता हा खराब होणार आहे. स्कार्फ झाला पाहिजे. ठीक आहे, स्कार्फ नाही घेतला. खूप लोकांनी धोके दिलेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलूच. ठीक आहे, आता पुढच्या स्टॉपला आम्ही थांबणार आहे नाश्त्यासाठी. त्यासाठी मी आधी स्कार्फ घेणार कुठेतरी, कारण की माझं खूप स्किन खराब होईल. 2 तासाचा रस्ता आहे. बाय. पूर्ण वातावरणामध्ये ऊन पाऊस अगदी थोडा पाऊस होता. पाऊस म्हणजे असं पाऊस म्हणायसारखं नाही, नुसतं आभाळ, ऊन, पाऊस, आभाळ असं चाललेला पावसाचा खेळ. आणि अशा वातावरणामध्ये खूप एन्जॉयमेंट होती. फक्त जरा जास्त ऊन लागलं ना की मग चेहरा असा करपून निघत होता आमचा. अशा मस्त वातावरणात आम्ही एन्जॉय करत ही अर्धा रस्ता तरी पार केला आहे. पुढचा तुम्ही बघूच शकत असाल. अजून आम्हाला 55 किलोमीटर आहे. तर आम्ही असं जात आहे हरिश्चंद्रगडला. काय क्लायमेट झालं यार, भारी क्लायमेट झालंय, मस्त. थोडासा पाऊस हवा होता पण ठीक आहे. बघू शकता क्लायमेट. भंडारदरा 10, कळसुबाई 1 आणि राजूर 24, संगमनर 90 आणि कोलार 120. तर आम्हाला कुठे जायचं आहे? भंडारदरा ना. चला, मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. भारी नदी आहे, मस्त एकदम तुडूम भरली आहे. तर बघत असाल व्ह्यू कसला भारी आहे इथे. असं वाटतं रिटर्न नको जायला. पाय आखडून गेले आणि मी असं क्रॉस करते रोड. क्वालिटी एकदम बेस्ट येते गोप्रोची. आणि आता 55 किलोमीटरच बाकी आहे. 32 1 तास दाखवतो. अभिषेक गारगार वाटते. ऊन लागते, पाठ दुखतीये. मग भारी वाटतंय, मला पण खूप छान वाटतंय. सगळ्यांना त्यांच्याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. स्पेशली कार्तिक, जो मला हर टायमाला बोलतो तू बोल फक्त, मी येतो तिथे, तू बोल. त्याला तर मी पहिलं सांगणार आहे, तोच येत नाही. हो बाई रायडर. चला बघूया, पुढचा प्रवास अजून बाकी आहे, मला दाखवतो. जर तुम्हाला असं वाटत असेल खूप बोरिंग व्हिडिओ आहे, नाही, तुम्ही आता पुढचा प्रवास बघू शकतात आमचा. वाघजाई घाटावरनं आम्ही किती मस्त ऍडव्हेंचर वगैरे करत गेलेलो आहे. प्लीज कृपया करून तुम्ही या घाटावरून नका जाऊ. या घाटाचं नाव आहे वाघजाई. या रोड वरून आम्हाला वरती जायला खूप कमी अंतरात आम्ही वरती पोहोचणार होतो. तर आम्ही विचार केला की, आणि मॅप मध्ये पण ऍक्च्युली हाच रोड दाखवलेला, तर आम्ही विचार केला की चला या रोडने जाऊया. पण या रोडमध्ये काय घडलं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकत असाल. खरी मजा तर आता आहे गाईज, कारण की वाघजाई घाट सुरू झालेला आहे. वाघजाई घाटचा एक्सपिरियन्स बघा आमचा कसा होता तो या व्हिडिओमध्ये. तर मंडई, रोड बघू शकत असाल तुम्ही, असा हा खडबडीत आहे, खूप सारे दगडांनी भरलेला आहे. मला असं वाटतं की आपण अर्धा तास गिर्यारोहण आम्ही या रस्त्यावरनं करणार आहे, म्हणजे वरती आम्ही असंच पोचणार आहे असं मला वाटतं. असा हा रस्ता आहे आणि जो रस्ता तुम्ही बघत असाल फार गडबडी आहे. आमच्या इथे एक देवाला जायला असा रस्ता आहे, साताळी, पूर्ण दगड मिळाला. अभिषेक
समोर ती लोक थांबलेली आहेत कारण की रस्ता खूप खराब आहे. एक गेल्यानंतर दुसऱ्या तू पडणार नाही हेल्मेट वगैरे लावतोस ते. नाही इकडेच आहे ना. कोकण कडा पण इथेच आहे. असाच रोड आहे पूर्ण. एवढंच आहे ना. ठीक आहे, एवढाच आहे. अभिजित सर की जय हो. दगडात नेऊच नको अभिषेक. जसं मधलं आहे ना त्याच्यात नाही. काय करायचं? रस्ता लय खराब आहे. ॲक्च्युली हा रूट आम्ही नव्हता पकडा पाहिजे होता पण आता ठीक. नाही हाच रूट आहे. बघत असाल ऊन पण तेवढंच आहे. रस्ता भाई लय खराब आहे गाड्यांसाठी. हा हो. चालू कर बाबा आता काय खडबडीत रस्ता. हा खरी सुरुवात तर आमच्या इथूनच झाली आहे गिर्यारोहणला. ते बोलले थोडासाच आहे. थोडा आहे हा. कुठे आहे थोडा हा? मला असं वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त तरी हाच रोड आहे. थोडा मिनिट काय नाही भाई. कुठे कुठे किधर किधर उतरू का? हा नाही. दे बॅग दे बॅग दे दे लवकर. कुठे बघत चार्जिंग लावलेलं. ऊन लगते भाई. अभिषेक बड़ी मिस्टेक की है लग रहा है अभी मेरे को. स्कार्फ नहीं कुछ नहीं जल रही है स्किन मेरी. आणि जाम ऊन आहे. मी पावसाळ्यात बनवत पावसाळ्यासाठी आलेलो पण सगळ्यात मोठा पोपट झालेला आहे इथे येऊन. भाई हळूहळू हळू. आणि हा असा रस्ता आहे. संपेल रस्ता दगड संपले अजून रस्ता कुठून संपणार आहे. पूर्ण रोड खराब आहे हा. देखो अभी चल तो रहे आगे. अभी भगवान भरोसे चल रहे. दगडांचा प्रॉब्लेम आहे. बाकी आहे ना तुम्हाला जो रोड दिसतो ना ही पाऊलवाट ती जरा चांगली आहे. पण दगडामध्ये आली की मग गाडी थोडी खडबळते. खडबळणं वगैरे तुम्हाला माहिती असेल काय असतं. हलते गाडी. ओके बरंच आम्ही प्रवास करतो. बघा अर्ध तर आम्ही पोचलेलोच आहे. तर हलतोय आमचा गोप्रो थोडा स्टेबल होतो. रस्ता बाय रस्ता तो है आगे. अच्छा है तो. हे रस्ता पकडलेला आहे वगैरे तसा स्वतःला पकड. घेतली आहे. ती बॅग माझी आहे आणि ही बॅग. आणि मी आता स्वतःला पण पकडते. स्वतःला पकडावं लागेल नाहीतर अभिषेक मला टाकेल दरीतच खाली. हा प्रवास जायचं तर होतं. दोघांच्या पण अंगामध्ये किडे आहेत. पण माझ्या मते रस्ता जरा चांगला सुरू झालेला आहे इथून. हा ही दरी म्हणायला गेलं तर एक प्रकारची दरी आहे. पण इथून जरा रस्ता चांगला आहे अभिषेक काय म्हणतो. हा रस्ता जरा चांगला आहे. दगडं नाही आहेत ॲटलिस्ट. पावसात असतं ना थोडं चिखल वगैरे तर मग गाडी बरोबर हे झाली असती. हे नाही झाले असं दोघांचं ॲडव्हेंचर झालं असतं. ॲडव्हेंचर करतोय दोघं मिळून आम्ही इथे. चिंटू आणि कार्तिक आणि तो आदित्य. आम्ही ॲडव्हेंचर करतोय तुमच्या वेळी गाढवांनो. या आदित्याला ना खरं येऊ दे मी दाखवते त्याला बरोबर. आमचा ॲडव्हेंचर सुरू झालेला आहे. मस्त जरा चांगला वाटत होते. व्ह्यू पण मस्त आहे. पण यार ऊन नव्हतं पाहिजे होतं. उन्हाने सगळी घाण केली. परत दगड सुरू झालेली आहे. वाटतं ना हा डोंगर धुवून गेलाय आणि ते रस्त्याचं काम नाही केलंय. मुंबईच्या पोराला जमलं. बघा फुल रस्ता दगडी आहे. पूर्ण दगड दगड
वेगळा ॲडव्हेंचर करतोय मी आणि अभिषेक. तिथे वाटतं दोघांना पण ऑफिसला जायचं नाहीये. जेवढी पाठ येताना दुखली नाही तेवढी या रोडवरती मात्र दुखणार आहे आमच्या दोघांची पण. आणि थोडंसं हे घाट आहे, असं घाट. दगड आहे व्ह्यू. काय पण किती पण स्ट्रगल करायला लागलं तर चालेल, पण व्ह्यू दाखवा. मुद्दा व्ह्यूचा आहे. त्याला विचार करते तू ये हे घेऊन हळूहळू मी चालत येताना मग आलो. क्योंकि मेरी जान प्यारी है, समझ में आ रहा है आपको. मेरी जान प्यारी है, मेरे को कल जाना है ऑफिस और पता चला मैं आज ही जाऊ ऊपर. असं वाटलं थंडी 10 दिवस मी तोंड नाही धुतलंय माहिती आहे तुम्हाला, पण मी धुवून आली आहे. मी अंघोळ करून नाही आली आहे. मी ते सगळं पर्सनल गोष्टी आहेत त्या शेअर नाही करायच्या असं व्हिडिओमध्ये, पण तुम्ही बघा शकता. अभिषेक मी उतरू का? अजून पण छान काढली. कुठे काढलाय अरे लोकांनी रोड, कुठे काढलाय? अर्धा डोंगर आम्ही चढून आलो वर. कार बिलरला इथे थोडं रिस्की आहे. 4 व्हीलर आम्ही ऑफ रोड ॲडव्हेंचर करत आहे दोघं तिच्या या रोडवरती. नाही म्हणत अर्धा केलाय आम्ही पार. थोडा बाकी आहे पण बाई गावच दिसत नाही अजून. गाडी थोडीशी कोडमळते. टमटम मक्के हे करतात ते मशीन, मक्याची मशीन वाटते. मक्याच्या मशीनमध्ये आम्हाला टाकलंय. सध्याची परिस्थिती तुम्ही तर ओळखू शकतात माझ्या आवाजाने काय आहे ती, कारण की खूप वाईट आहे आणि एक्सपिरियन्स जरा चांगला आहे. तर वाटतं नुसते दगड टाकलेली आहे मला, दुसरं काय आहेच नाही. पण व्ह्यू बघा, व्ह्यू इतका भारी आहे. वातावरण थंड आहे पण जूनच्या हिशोबाने पाऊस नाही पडला आहे. आणि मे बी मी माझा गॉगल कुठेतरी पाडला आहे आणि सध्याची अशी अवस्था तर झाली आहे की गॉगल पाडून मला गपचूप बसावं लागलं आहे. कुठे पडला हे मला माहिती नाही आहे, पण पडला हे मला शुअर आहे. स्वतःवरती एवढा विश्वास आहे मला कारण की पाडू शकते वस्तू. आणि तेवढा संपला आहे रोड. रोड करून आलो, ॲडव्हेंचर करून आलो, ते पण ॲक्टिवावरती. आणि आता हा रोड आहे. पण तुला माहिती आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खरी मजा आहे. अशा गोष्टी लक्षात राहण्यासारख्या असतात. म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी या लक्षात राहतात आयुष्यभर. आपल्याकडून काय काय केलं आहे ते मेमरी असते आपल्यासाठी चांगली, बेस्ट मेमरी. आणि बापरे, म्हणता रोड काय संपे ना बाई. टेकडीवरती पोचलो आपण. रोडचा काय भरोसा नाही संपायचा. मला असं वाटतंय की अर्ध्यापेक्षा जास्त ब्लॉग तर मी या रोडवरती करणार आहे. कारण की पुढचं तर मला माहिती नाही. खाडी तर संपलेली, खाडी बोलते, दरी तर गेलेली आहे अर्धी आणि पुढे जरासा रोड आहे. पण असं वाटतंय की सगळे चाळून दगडं ठेवली आणि सगळी दगडं चाळून ठेवली स्पेशली आमच्यासाठी की बाई या दगडं वगैरे चाळली आहेत आम्ही, स्कूटी घेऊन या काय घ्यायचं. मला असं वाटतं पुढे पण येणार त्यांनी असं बा. पुढे गेल्यानंतर आम्हाला कळतं एक डांबरी रोड आहे. तर बघूया आता आपण. डांबरी रोड तर दिसतोय रे. हा कोणता रोड होता कळलं, हाच तोच रोड आहे. आणि त्यांचा स्ट्रगल संपलेला आहे. मी मुद्द्यावर आलोय रोडवरती. रोडवर आलेलो आहे. चांगला रोड आहे आता.
मंडळी, हा ब्लॉग इथे नाही संपलेला आहे. ह्याचा सेकंड पार्ट देखील येणार आहे. सेकंड पार्ट मध्ये काय एन्जॉयमेंट केली किंवा काय अनुभव मला आले ते तुमच्या संगती शेअर करायला नक्की आवडेल. तर सेकंड पार्ट बघायला विसरू नका. सेकंड पार्ट मध्ये मला आलेले अनुभव, काही प्रसंग आलेले ते तुमच्या संगती नक्की शेअर करेल आणि तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपण भेटूया पुन्हा एकदा सेकंड पार्ट मध्ये.